श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर येत्या बुधवारी 16 तारखेला आहे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, इंद्रदेव, चंद्रदेव आणि देवांचे खजिनदार कुबेर भांडारी हे स्वर्गातून आपल्या पृथ्वीवर येत असतात आणि कोजागरती आहे म्हणजेच कोण जागे आहे असं ते बघत असतात आणि विचारत असतात. आणि जागे राहून त्यांचे पूजन करणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारचे संसार सुख, ऐश्वर्य, संपत्ती, यश प्रदान करत असतात. पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा होय. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यामध्ये जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात. आणि तसंच ज्या व्यक्ती या दिवशी माता लक्ष्मी, इंद्रदेव, चंद्रदेव आणि कुबेरदेव यांची पूजा करतात त्यांना सुद्धा ते भरभरून आशीर्वाद देतात आणि अशा व्यक्तींच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात. त्यामुळेच आपण कोजागिरी पौर्णिमा ही साजरी करत असतो आणि या दिवशी इंद्रदेव, चंद्रदेव, कुबेरदेव आणि माता लक्ष्मी यांची पूजाही करत असतो. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म हा झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी श्री हरी विष्णू, धनाची देवी लक्ष्मी आणि 16 कलेच्या चंद्रदेवाची पूजाही आपण करत असतो आणि ही पूजा केल्याने आपल्याला वरदान हे प्राप्त होतं. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. कोजागिरी पौर्णिमेला दुधामध्ये मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणं हे पडू देतात आणि मग ते दूध आपण प्राशन करत असतो. आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12-12:30 पर्यंत आपण जागरण हे करत असतो. अशी आख्यायिका ही सांगितली जाते की या दिवशी उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि लक्ष्मीदेवी पृथ्वीवर येऊन कोजागरती म्हणजेच कोण जागत आहे असं विचारते. म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये सण उत्सवांना आणि व्रतवैकल्यांना जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व वर्षभरामध्ये येणाऱ्या पौर्णिमा आणि अमावस्येला सुद्धा आहे. काही अमावस्या आणि पौर्णिमा या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात आणि त्यातलीच अश्विन महिन्यातील पौर्णिमा ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण पौर्णिमा मानली जाते. पंचांगानुसार या वर्षीची पौर्णिमा ही बुधवारी 16 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8:41 सुरू होईल, तर गुरुवारी 17 ऑक्टोबरला दुपारी 4:56 संपेल. कोजागिरी पौर्णिमा ही देवी लक्ष्मीची जन्मतिथी आहे असं मानलं जातं. देवी लक्ष्मी माता ही कोजागिरी पौर्णिमेला आपल्या पृथ्वीवर येते आणि पुढच्या 15 दिवस म्हणजेच दिवाळीच्या अमावस्येपर्यंत लक्ष्मी माता ही आपल्या पृथ्वीवरच राहत असते असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपण या 15 दिवसांमध्ये देवी मातेची, लक्ष्मी मातेची सेवाही करत असतो. देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभकारक आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा उपाय हे तर करायचेच आहे, पण त्यासोबतच काही महत्त्वपूर्ण वस्तू ज्या लक्ष्मी मातेला आपल्या घराकडे खेचून आणतील, लक्ष्मी देवीला आपल्या घराकडे आकर्षित करतील, अशा काही महत्त्वाच्या वस्तूसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत. या लक्ष्मीकारक वस्तू आपण जर आपल्या घरामध्ये आणल्या तर देवी लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये सदैव राहील आणि आपल्याला धनधान्याची कशाचीही कमतरता भासणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्णपणे माहिती सांगणार आहे की कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या लक्ष्मीकारक वस्तू या आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. या लक्ष्मीकारक वस्तू तुम्ही जर कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये आणल्या तर तुमच्या घरातलं दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी, समस्या या दूर होतील आणि तुमच्या घरावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहील आणि घरात असलेलं दारिद्र्य हे नष्ट होईल. तर या वस्तू कोणत्या आहेत हेच आता आपण जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मीकारक असलेल्या काही वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर आपल्याला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. धनधान्याची सदैव बरकत आपल्या घरामध्ये राहते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या सगळ्याच वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणल्या पाहिजे असं तर नाही, पण यातील जी वस्तू तुमच्या घरामध्ये नाही आहे तर ती वस्तू तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ दिनी तुमच्या घरी आणायची आहे आणि ती स्थापन करायची आहे. तर यातली आपली पहिली वस्तू आहे ती म्हणजेच माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचा एकत्र फोटो. देवी लक्ष्मी माता ही श्रीहरी विष्णूचे पाय दाबत आहेत असा जो काही फोटो आहे तर तो फोटो आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी आणायचा आहे आणि तो आपल्या देवघरामध्ये आपण स्थापन करायचा आहे. आणि हा फोटो जर तुमच्याकडे आधीच असेल तर तुम्ही तो आता आणण्याची काही गरज नाही, पण कोजागिरी पौर्णिमेला या फोटोची पूजा तुम्ही नक्की करा. आणि ज्यांच्याकडे हा फोटो नाही आहे तर त्यांनी त्यांच्या घराजवळ जर स्वामी समर्थ महाराजांचं दिंडोरीपर्यंत केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये जाऊन हा फोटो आणायचा आहे. तिथे तुम्हाला हा फोटो नक्कीच मिळेल.
आणि हा फोटो तिथून तुम्ही आणायचा आहे आणि या दिवशी आपल्या देवघरामध्ये हा स्थापन करायचा आहे। त्याचप्रमाणे दुसरी वस्तू जी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे तर ती आहे कवडी। कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि कवडीमध्ये देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्याची प्रचंड मोठी ताकद असते। त्यामुळे तुम्ही या दिवशी पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या 7, 5, 9 याप्रमाणे कवड्या या तुमच्या घरी आणायच्या आहेत आणि त्या तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत। आपल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी कवडी ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे। देवी लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे आणि कवड्यांची उत्पत्ती सुद्धा समुद्रातूनच झालेली आहे। त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जर या कवड्या आपल्या घरामध्ये खरेदी करून आणल्या तर देवी लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये अखंड वास करते आणि आपलं दारिद्र्य हे संपतं। तर या दिवशी कवड्या या खरेदी करून आणल्यानंतर त्यांची संपूर्ण विधिवत पूजा आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर या कवड्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत। कवड्या आपण जर या दिवशी आपल्या देवघरामध्ये आणून स्थापन केल्या तर देवी लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि म्हणूनच आपण या दिवशी कवड्या या खरेदी करून आणायच्या आहे आणि त्यांची विधिवत पूजा करून त्या आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत। त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच श्रीयंत्र। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे। श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक महत्त्वाचा आणि उत्तम पर्याय आहे। जी व्यक्ती श्रीयंत्राची अगदी मनोभावे पूजा करते तर त्या व्यक्तीला देवी मातेचा विशेष कृपाशीर्वाद हा प्राप्त होतो। हे श्रीयंत्र आपण देवघरामध्ये स्थापन करण्यापूर्वी त्याची विधिवत पूजा करून आणि ते श्रीयंत्र सिद्ध करूनच ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन हे करावं लागतं आणि हे श्रीयंत्र जर आपण शुभ दिनी आपल्या घरामध्ये खरेदी करून आणलं तर त्याचे आपल्याला अनेक पटीने लाभ हे होत असतात। यामुळे आपण पैसे कमवण्याच्या जे काही मार्ग शोधत असतो तर त्या मार्गामध्ये जे काही अडथळे येत असतात तर ते दूर होतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला श्रीयंत्र हे कोजागिरी पौर्णिमेला खरेदी करून आणायचं आहे आणि ते आपल्या देवघरामध्ये विधिवत स्थापन करायचं आहे। हे श्रीयंत्र आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन केल्यानंतर वेळोवेळी या श्रीयंत्रावर आपल्याला सेवासुद्धा कराव्या लागतात। या सेवा केल्यानेच आपल्याला त्या श्रीयंत्राचे लाभ हे होत असतात। त्यामुळे जर तुमच्याकडून वेळोवेळी या श्रीयंत्रावर सेवा या होत असतील तर आणि तरच तुम्ही हे श्रीयंत्र तुमच्या घरी आणा, नाही तर नुसतं श्रीयंत्र हे आपण कोजागिरी पौर्णिमेला आपल्या घरी आणायचं आणि त्यानंतर त्या श्रीयंत्रावर कुठल्याच सेवा या करायच्या नाहीत। असं जर तुम्ही केलं तर यामुळे त्या श्रीयंत्राचा जो काही लाभ आपल्याला होणार असेल तर तो होणार नाही। त्यामुळे तुमच्याकडून जर वेळोवेळी या श्रीयंत्रावर सेवा होत असेल तर हे श्रीयंत्र तुम्ही तुमच्या घरी आणा। वेळोवेळी या श्रीयंत्रावर आपल्याकडून सेवा होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। पण हे श्रीयंत्र आपण आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्याला येणाऱ्या आर्थिक समस्या या नक्कीच दूर होत असतात आणि म्हणूनच तुम्ही हे श्रीयंत्र कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरी आणा आणि विधिवत स्थापनसुद्धा करा आणि वेळोवेळी त्या श्रीयंत्रावर सेवासुद्धा जरूर करा। याचे तुम्हाला अनेक पटीने लाभ हे मिळतील। तर याचप्रमाणे आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच शंख, जी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायची आहे। देवी लक्ष्मी मातेचा भाऊ आणि देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असलेला दक्षिणावर्ती शंखच आपण आपल्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमेला खरेदी करून आणायचा आहे आणि त्याचप्रमाणे या शंखाला आसन म्हणून जे काही स्टँड मिळतं आपल्याला ते सुद्धा या शंखासोबतच आपल्याला खरेदी करून आणायचं आहे आणि या शंखाची विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये हे शंख त्या स्टँडवरच ठेवायचं आहे आणि या शंखामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक तुळशीपत्र सुद्धा ठेवायचं आहे। तर याप्रमाणे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला दक्षिणावर्ती शंख हा खरेदी करून आणून तो तुमच्या देवघरामध्ये स्थापन करून ठेवू शकतात। त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला श्रीयंत्रासोबतच कमळगट्ट्याची माळ ही सुद्धा खरेदी करून आणायची आहे। तर ही कमळगट्ट्याची माळ सुद्धा तुम्हाला दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळेल। तिथून तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ तुमच्या घरी खरेदी करून आणायची आहे। मग इथे तुम्ही 108 मणी असलेली कमळगट्ट्याची माळ सुद्धा खरेदी करून आणू शकतात किंवा 28 मणी असलेली सुद्धा कमळगट्ट्याची माळ ही खरेदी करून आणू शकतात। कमळगट्ट्याच्या माळेमध्ये कमळाचे बीज आहेत आणि कमळ हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि रोज आपल्याला कमळाचं फूल हे देवी लक्ष्मीला अर्पण करणं हे काही शक्य होत नाही। त्यामुळे हे कमळगट्ट्याची माळ आपल्याला श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवायची आहे। त्यामुळे कमळाचं फूल देवी मातेला अर्पण केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं आणि यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो। तर त्याचप्रमाणे तुम्ही एक चांदीचं नाणं ज्यामध्ये देवी लक्ष्मी माता ही कमळामध्ये बसलेली आहे आणि तिच्या दोन्ही बाजूला हत्ती आहेत, तर असं चांदीचं नाणं सुद्धा तुम्ही या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला हे खरेदी करून आपल्या घरी आणायचं आहे। कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी मातेचा असा चांदीचा कॉईन आपल्या घरी खरेदी करून आणणं अत्यंत शुभकारक मानलं जातं। कोजागिरी पौर्णिमेला हे चांदीचं कॉईन खरेदी करून आणल्यानंतर त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी माता ही तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि तुमच्यावर विशेष प्रसन्न होईल। तर याप्रमाणे या काही लक्ष्मीकारक वस्तू आपल्याला या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत। अगदी सगळ्याच वस्तू तुम्ही खरेदी करून आणा असं मी म्हणत नाही, पण तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करून आणणं शक्य
होत असेल आणि वेळोवेळी त्या वस्तूंवर तुमच्याकडनं सेवासुद्धा होत असेल तर तुम्ही त्या वस्तू तुमच्या घरी कोजागिरी पौर्णिमेला जरूर खरेदी करून आणा. यामुळे देवी लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये सदैव वास करेल. तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती दिली आहे की आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या लक्ष्मीकारक शुभकारक वस्तू अशा आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत की ज्या वस्तूंमध्ये देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याची प्रचंड मोठी ताकद आहे. तर याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.